चला नवा पाडा संघ आपली सलामी जोडी पाठवायची आहे. चला देवीचा पाडा आणि तिसगाव आपण रिपोर्टिंग करा कॅप्टन. पुढची मॅच तिसगाव आणि देवीचा पाडा. या मॅचचा विजेता संघ मोठागाव संघावर खेळ, लक्षात घ्या. जीत यानंतर तिसगाव आणि देवीचा पाडा. लक्षात घ्या पहिली मॅच जी वाकलन संघाने जिंकली त्यामुळे त्यांना ती बाय मिळणार आहे. त्यामुळे या मॅचचा विजेता मोठागाव संघावर खेळ आणि देवीचा पाडा आणि तिसगावचा मॅचचा विजेता संघ शिडून संघावर खेळ, लक्षात घ्या सेकंड राऊंड मध्ये. प्रेम पाटील सुद्धा बघा इन ऍक्शन आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व डॉक्टर मंडार पाटील साहेब यांचे सुपुत्र आणि चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. निलेश गायकर सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये, क्या वाद आहे. अमित कीपरच्या हातात जरी डॉट बॉल गेला तर स्ट्राईक चेंज आहे, लक्षात घ्या. सर्वांसाठी तो नियम आहे. कीपरच्या हातात बॉल जरी डॉट गेला तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता. रुपेश स्ट्राईक एंडला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला पिंटे जोशी आहेत आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज मंगेश. पहिला चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार आलाय रुपेश म्हात्रेच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. सुभाषदा थोडंसं आपण बाहेर उभं राहायचं बाउंड्री लाईनच्या. चला देवीचा पाडा कॅप्टन या तिसगावचे कॅप्टन आलेले आहेत. शेवटच्या मोमेंटला शॉट चेक केलंय, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. निलेश गायकर तिथे आहेत. पिंट्या जोशी काय करतायत, एक सिंगल मिळाली आहे. देवीचा पाडा 40+ खेळाडू कोणी आला असेल तर रिपोर्टिंग करा. पाच धावा आपण कधी लागले. स्ट्राईक एंडला पिंट्या जोशी येत आहेत, गोलंदाज मंगेश. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, डॉट बॉलची समाप्ती होईल. डॉट चेंडूची समाप्ती. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, किशोर तिथे आहेत. एक धाव इथे मिळाली पिंट्याच्या खात्यामध्ये. पावसाळी क्रिकेट स्पर्धांनी सातत्याने पाऊस तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 वरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता मंगेशच्या, तोच गोलंदाज मंगेश तुम्हाला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू आहे.
श्याम तिथे बघा, जबरदस्त क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, एक सिंगल मिळाली आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल, डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 7. सात धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर आलेत बॉलिंग करण्यासाठी. गोलंदाज किशोर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. इथे चेंडू हवेत आहे. अमित गायकर झेल खाली येत आहेत. चूक होणार नाहीये. रुपेशला माघारी परतावं लागेल. किशोरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. सात वरती पहिला धक्का लागलाय. उमेश जाधव आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. 7 वरती पहिला धक्का लागलाय. नवापडा पुढील प्रसंगाला आपण पाहतोय. सात धावा दापलकवरती. सात धावा. थर्ड मॅनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव तिथे मिळाले. उमेश जाधवचं खातं उघडलं आहे. धावसंख्या 8. आठ धावा दापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडक्यात बचावले. बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. धावसंख्या 9. धावा झालेल्या आहेत. चला देवीचा पाडा फोडी प्रसंग. कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा येत नाहीयेत नवापाडा पुढील प्लस संघाडी. चांगली बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून. डॉट बॉल. कोलोली 40 प्लस संघ आताच बाक्षाच्या मैदानात सुद्धा रनरअप संघ होता. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. नवापाडा संघ सुद्धा सातत्याने खेळत असतो. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाले किशोरच्या माध्यमातून.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि फक्त 10 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात त्या नवापडा फोर्टी प्लस संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना. गोलंदाजी करण्यासाठी अमित वगे आलेत. दोन धावा मिळाले. धावसंख्या 12. जोशी काय करतायत? 12 धावा झालेत. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. चांगली बॉलिंग तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. मंगेश, त्यानंतर किशोरला पाहिलं आणि आता अमित वगैरे तुम्ही पाहतात. कारण की बऱ्याच वेळा आपण अमित गायकर टेनिस बॉलमध्ये अमित बाळा हे पहिल्या दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता बॉलिंग युनिट चांगली झालेलं आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. प्रेम पाटीलकडनं चूक झाली आहे. बॉल 1 बाउन्स सीमा पार, चौकार. धावसंख्या 16. धावसंख्या 16. हाही फटका चांगला आहे. तीन धावा पूर्ण आल्यात. धावसंख्या 19. 13 चेंडू नंतर पहिला चौकार आला. पहिल्या बॉलवरती रुपेशने चौकार मारल्यानंतर 11 चेंडू जवळजवळ 11 ते 12 चेंडू वाट पाहावी लागली. चार षटकांची मॅच आहे. 2 to go. 5-5. 1 to go. 1 to go. तुम्ही काय मोजताय मग? पाऊस 19 धावा झालेल्या आहेत. 1 to go. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पिंट्या जोशीची खेळी समाप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय. नवापाडा फोर्टी प्लस संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 19. 8 चेंडूमध्ये फक्त 2 धावांचं योगदान दिलंय पिंट्या जोशी यांनी. 4च ओव्हरची मॅच आहे.
शेखर आलेत बॉलिंग करण्यासाठी. बघा बॉलिंग युनिट इतकं मोठं झालंय की अमित बॉलिंगला आले नाही आहेत, प्रदीप उर्फ बाळा आले नाही आहेत, प्रेम पाटील सुद्धा बॉलर, म्हणजे बॉलर जवळ जवळ मला वाटतं आता 7 ते 8 बॉलर आहेत त्या टीममध्ये. शेखर आलेत बॉलिंग करण्यासाठी. शेखरचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बाळा तिथे आहेत. एकवीस धावसंख्या. वेगळी चित्र वाटते. ओके. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. चला 3 पूर्ण झाल्या. दिस स्टंप वाकलाय का तो? थोडं व्यवस्थित करा ना. ओके. धावसंख्या 24. चला देवीचा पाडा 40+. कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर येत आहेत का? सेकंड राऊंड खेळणार आहे. ओके. मोठा गाव संघ आपण रेडी राहायचंय. संघाला विनंती असेल कुठे जाऊ नका, खेळाडूंनी रेडी राहा. मोठा गाव. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बाळा बोराडे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. अठ्ठावीस धावा झाल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कालच तयारी. 28 धावा झालेल्या आहेत. इथे फटका चांगला आहे मात्र बॉल जाईल कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बाळा बोराडे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. धावसंख्या 34. धावा झाल्यात. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 35 आणि 36चं टार्गेट असेल. चला फिल्डिंग लगेच लावायची. नवापाडा 40+. 36चं टार्गेट आहे.
यानंतर मोठा गावची मॅच आहे, लक्षात घ्या. 3 ओव्हरची या मॅचचा विजेता आणि मोठा गाव. 36चं टार्गेट आहे, लक्षात घ्या. मोठा गाव संघ कुठे जाऊ नका. आणि त्यानंतर तिसगाव आणि देवीच्या पाड्याची मॅच असेल. बिपिन पाटील सुद्धा बघा आमच्यासोबत जोडले गेलेत. वाकलन एक्सप्रेस. आणि विकी जाधव कुठे आहेत? मोठे पकडायला गेलेत मला वाटतं. अमित गायकर आणि बाळा सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. 36चं टार्गेट आहे. 36 कंपल्सरी चेसिंग. चेंडू डॉट जरी गेला विकेट किपरच्या हातामध्ये, स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकता, लक्षात घ्या प्रत्येक टीम. नाही, एस्टेच्या हातामध्ये चेंडू डॉट गेला, नॉन स्ट्राईकिंगचा बॅट्समॅन स्ट्राईक घेऊ शकतो. एकाच वेळी क्रीज सोडली पाहिजे असं काही नाहीये, तशी चेंज नाहीये. बॉल चेंडू बॉलर्सने बॉल रिलीज केला, तो एस्टेच्या हातात डॉट गेला, त्यानंतर नॉन स्ट्राईकिंगचे बॅट्समॅन स्ट्राईक चेंज करू शकतात. जो रेग्युलरमध्ये तो नियम पाहता, ओपनमध्ये जो नियम पाहता, तो नियम पाहायला मिळेल 40+ मध्ये. स्ट्राईकला अमित आहेत, नॉन स्ट्राईकला बाळा आहेत. आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज नागेश पाटील. 36चं टार्गेट आहे. अमित स्ट्राईक एंडला, गोलंदाज नागेश. पहिला चेंडू उपडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. एजे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धावेने खातं उघडलं तर ते गोलवली बी 40+ संघाचं. नागेश एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रुपेश मात्र वेगाने येत आहे, तोपर्यंत 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती 3 वरती. तीन धावा धापल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. 36चं चेस आहे. चेंडू हवेत आहे. अमितची विकेट डोक्यात आहे. बाळा बुराडे डाऊन दी बॉल, चूक होणार नाहीये. अमितला माघारी परतावं लागेल. नागेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. अमित बॅक टू द पॅव्हेलियन. मंगेश आलेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. 3 वरती पहिला धक्का लागलाय. 36चा चेस आहे. बाळा बोराडे यांच्या बॅटमध्ये ज्या धावा आल्या त्या उपयोगी पडू शकतात त्या मॅचमध्ये. आणि एक चांगला झेल सुद्धा त्यांनी टिपले. नागेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली. अमितची महत्वाची विकेट आहे आणि ती नागेशच्या खात्यामध्ये आलेली आहे. आणि आता मंगेश
यानंतर मोठा गावानी या मॅचचा विजेता मध्ये मॅच होईल 3 ओव्हरची. 1 गडी बाद 3. कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. प्रचंड वेग पाहायला मिळाला. तीन धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. पहिल्याच बॉलवरती 3 धावा. आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार आलाय मंगेशच्या बॅटमधून. चेंडू पाहायला मिळालाय. प्रचंड वेग या चेंडू मागे आणि डॉट बॉल जिथे समाप्त होईल. चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज नागेशला तुम्ही पाहतायत. नागेश पाटील बॉलिंग मार्गवर आपण पाहतोय. हाही चांगला चेंडू आहे. डॉट बॉल पलटवार नागेशचा पाहायला मिळालाय. चौकार आल्यानंतर 7 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 1 वाईट, 1 दुहेरी धाव, 1 चौकार. 29 अजूनही करायचे आहेत 18 बॉलमध्ये. चला चला घाई करायची थोडीशी. 9 40 प्लस. 18 बॉलमध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे. 7 धावा झालेले. 36चं टार्गेट आहे. 18 बॉल 29. बॉलिंग करण्यासाठी रुपेश आलेले आहेत. अठरा बॉल 29 धावांची गरज. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक एनडी शेठ यांचं आगमन झालेलं आहे. डॉट चेंडू जिथे समाप्त होईल. रुपेशचा पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट. अजून एक चांगला चेंडू. बाळाला पूर्णपणे शांत ठेवल्या पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाज रुपेश म्हात्रे यांनी. 16 बॉलमध्ये 29 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. धावा जितक्या सोप्या वाटतात तितक्या सोप्या नाहीयेत. पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर कधी पाऊस सुरू होतो कधी पाऊस थांबतो. त्यामुळे बऱ्याचशा अडचणी बॉलर्सला येतात बऱ्याच वेळा आणि फलंदाजला येतात. ऑन साईडला खेळायचं होतं. सिंगल इथे मिळाली आहे लेग बाईच्या स्वरूपात. 8 धावा धापलगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 अजूनही करायचे आहेत कारण 36चा चेस आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 28 धावा मॅच मध्ये करायचे आहेत. रुपेश कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. फुटवर्क टेस्ट करणारा बॉल होता हा मंगेशचा. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. पायांचा वापर झालाच नाहीये. येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना रुपेश. 14 बॉल 28 धावा या मॅच मध्ये आता करायच्या. हळूहळू दबाव वाढू लागलाय गोलोली संघावरती. हाही चांगला बॉल आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग.
5 बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च केली आहे रुपेश म्हात्रे यांनी आतापर्यंत. 13 बॉल मध्ये 28 या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत टीम गोलवली 40+ संघाला. 13 बॉल 28. आता मात्र फटका जबरदस्त आहे, टक असा आवाज आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, मंगेशच्या बॅट मधून आलाय षटकार. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे आहेत 22. बारा बॉल 22 ची गरज आहे. सतीश मात्र येतात बॉलिंग करण्यासाठी. बारा चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सतीश मात्र येत आहेत. बारा चेंडू 22. पंच वाईटची खून करतायत. 12 चेंडू 21. 12 चेंडू 21 धावांची गरज. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. चेंडू 21. सतीश बॉलिंग मार्कवर. आई चेंडू वाईड आहे. 12 चेंडू 20 ची आता गरज आहे. या मॅच मध्ये 2 वाईड आलेत. महेश काल आपण पाहिलं 24 बॉल 29 ची मॅच, 49 ची मॅच भारत विरुद्ध इंग्लंड. एका षटकात 29 धावा दिल्या बिश्नोईने. 2 नो बॉल. डायरेक्ट 18 बॉल 20 वर आली ती मॅच. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा करायच्या 16. अकरा चेंडू 16 धावांची गरज. अकरा चेंडू 16 धावांची गरज. वाईट चेंडू आहे. वाईड आहे. सेकंडला बाळा. सतीश. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉल. चेंडू मध्ये 15 धावांची गरज. येणारे 10 चेंडू 15 धावा. हाही चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. 9 चेंडू 15 धावांची आता गरज. नऊ चेंडू 15 धावांची गरज.
स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकता, लक्षात घ्या. एस्टेच्या हातामध्ये बॉल जरी डॉट झाला स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकता. नॉन स्ट्राईक एंडचे बॅट्समॅन स्ट्राईक एंडला येऊ शकतात, विकेट सॅक्रिफाईस करू शकता. हा नियम सर्वांसाठी आहे. 8 चेंडू 15 धावांची गरज. फटका जबरदस्त आहे आणि आता मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 7 चेंडू 9 धावांची गरज. एका षटकाराने पूर्णपणे समीकरण बदललंय. ज्या बाळाकडनं चेंडू डॉट येत होते त्याच बाळाच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. आणि हेच ते क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळामध्ये बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. डॉट बॉल, चौकार, षटकार, विकेट. सात बॉलमध्ये 9 करायचे आहेत. आता 9 बॉल आहे. 7 बॉल 8. आता येणारा चेंडू फ्री हिट. सात चेंडू 8 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. दोन धावा इथे मिळाल्यात. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा. सहा चेंडू 6 धावांची गरज. सहा चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. विलास मात्रे बघा थोडंसं वॉर्म अप करतायत. आलेत का प्लेयर? आलेत ना. चला तिसगाव आणि देवीचा वाडा. सहा चेंडू 6 धावांची गरज. चला या देवीचा वाडा संघ आलेला आहे. देवीचा पाडा आणि तिसगाव मध्ये आपण टॉस करूया. मंगेशची विकेट आली आहे. 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पिंट्या जोशी सांगतात की झेल होता. शेखर येतात बॅटिंग करण्यासाठी. महेश वैले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच. तिसगाव विरुद्ध देवीचा पाडा. एस्टेच्या आता चेंडू डॉट जरी गेला तरी तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता, लक्षात घ्या. 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. पुढच्या मॅचचा टॉस होतोय. तिसगाव संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. बॅटिंग घेतली तिसगावने. देवीचा पाड्याची फिल्डिंग असेल पुढच्या मॅच मध्ये.
फिल्डिंग का? ओके ओके सॉरी, 5 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. इथे चेंडू हवेत असं वाटत होतं. निलेश मात्रे तिथे त्यामुळे धाव घेणार नाहीयेत आता. 4 चेंडूमध्ये 4. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. तिसगावने टॉस जिंकलाय. गोलंदाजी ते करणार. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. एका 2 डॉट आले तर मजा येईल. मात्र इथून माळा बघायचे कशा प्रकारे बॅटिंग करतायत. तिसगावने पुढच्या मॅचमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. क्लीन बोल्ड. मॅच मध्ये आता चुरस निर्माण झाली आहे. नवपाडा संघ कमबॅक करत असताना बाळाची खेळी समाप्त. 3 चेंडू आणि 4 ची गरज कंपल्सरी. अमित वगे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 3 बॉल 4 करायचे आहेत. मंगेशचं रनआउट विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का? बघायचे. ठरू शकतं कारण की क्रिकेट आहे मित्रांनो. पुढच्या मॅचचा टॉस आम्ही केलेला आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे तिसगाव टीमने. त्यामुळे देवीचा वाडा 40+ बॅटिंग करायची आहे. 3 बॉलमध्ये आता 4 करायचे आहेत. अमित बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल झालेले आहेत. चला फिल्डिंग सेट करा. तीन बॉलमध्ये 4 करायचे आहेत. राजू म्हात्रे सुद्धा येत आहेत. कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि अध्यक्ष चषक मध्ये महत्वाची भूमिका त्यांची नेहमीच पाहायला मिळाली. विलास आहेत. 3 बॉल 4. व्हाईट बॉल. तीन बॉल आता 3 करायचे आहेत. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला अचानक बॉलने. त्यामुळे अमितला तीन चेंडू आणि 2 बॉल आता 3 ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट. 2 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग. नवीन गाडी घेतली. मला वाटतं असं वाटलं की रॅली आली जीत भोईर. बाईक रॅली रस्त्यावर नाही येतात ना रॅल्या आता भरपूर येतात. थांबले खेळाडू आहेत मला वाटतं. 2 बॉल 3 कंपल्सरी. जबरदस्त मॅच. एका बाजूला अमित, 9 सेकंडला शेखर आणि बॉलर उमेश जाधव. आणि विजयाचा सौकार आलाय तो अमितच्या बॅट बदलने. अखेर सामना जिंकला 1 चेंडू राखून तो गोलवली 40+ संघाने. त्यामुळे दुसऱ्या फेरीला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी गोलवली आणि मोठागाव मध्ये मॅच पाहायला मिळेल. चला तिसगाव संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. तिसगाव 40+ फिल्डिंग लावून घ्या. चला तिसगाव संघ फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. प्रदीप चला पिंट्या जोशी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पिंट्या जोशी कॉमेंट्रीसाठी यायचंय.
नाही, अमितला झोप लागली नसती आज. थोडक्यात 2 बॉल 3. जीत भोईर